तलाव बुजवल्याप्रकरणी 7 दिवसात अहवाल द्या. चौकशी समितीला उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश. मौजे शिऊर तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील तब्बल 3 एकर गायरान जमिनीवरील पाझर तलावात हजारो ब्रास खडक व मुरुम टाकून तलाव बुजवण्यात आले आहेत. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून गुळ उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिऊर दाजी यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी, तसेच संबंधित पाझर तलावाची ग्रामपंचायत मालकी हक्कात नोंद करावी, अन्यथा 8 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन दिनांक 2 मे 2026 रोजी जिल्हा परिषद लातूरच्या पंचायत विभागाकडे सादर करण्यात आले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री डी.बी. वाघ यांनी तातडीने त्रिसदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये कोणाचा समावेश? चौकशी समितीत पुढील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. श्री शैलेश बिराजदार, सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती औसा. श्री बालाजी तेलंग, विस्तार अधिकारी पंचायत विभाग पंचायत समिती औसा. शाखा अभियंता लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद औसा. दिनांक 26/5/2026 अन्वये जारी आदेशात चौकशी समितीला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की संबंधित पाझर तलावाची मालकी नेमकी कोणाची आहे, तलावावर अतिक्रमण झाले आहे का आणि असल्यास ते हटवण्याची जबाबदारी कोणाची, याची संयुक्त स्थळ पाहणी करून सविस्तर व स्वयंस्पष्ट अहवाल केवळ 7 दिवसात जिल्हा परिषद लातूर येथे सादर करावा. विशेष म्हणजे अहवाल सादर करण्यात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर नियमोचित कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे. निष्पक्ष चौकशी होणार का? या संपूर्ण प्रकरणामुळे आता नागरिकांचे लक्ष त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाकडे लागले आहे. चौकशी निष्पक्ष व पारदर्शक होणार का? दोषींवर खरोखर कारवाई होणार का, की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जाणार, असे सवाल जनतेतून उपस्थित होत आहेत. दरम्यान मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास 8 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार तक्रारदारांनी पुन्हा व्यक्त केला असून प्रशासनाने वेळ न दवडता कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.